सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीत आता तणाव आहे। भाजप जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आणि शिवसेनेकडून पक्षफोडीचे प्रयत्न सुरू आहेत अशी तक्रार या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे। शिवसेना स्थानिक नेते प्रलोभन दाखवत असल्याची तक्रार यामध्ये करण्यात आली आहे। कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि सेना पदाधिकारी भाजपच्या पदाधिकारी यांना आमिष दाखवली जात असल्याचा आरोप होतोय। तर महायुतीमध्येच हा सिंधुदुर्गमध्ये तणाव दिसतो आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे तणाव असल्याचं हे पत्र देण्यात आलेलं आहे। जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र दिलेलं आहे। शिवसेनेकडून पक्षफोडीचे प्रयत्न सुरू आहेत अशा प्रकारे ही तक्रार देण्यात आली आहे। तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेध लागलेले आहेत, त्यामुळे पक्ष फोडाफोडीचं जे राजकारण ते आणखी वेगानं घडतंय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महायुतीमध्ये एक प्रकारे तणाव आहे आणि या संदर्भात भाजप जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे, त्यामुळे अंतर्गत अशा प्रकारे फोडाफोडीचा महायुतीला निश्चितच फटका बसू शकतो। शिवसेनेकडून पक्षफोडीचं हे राजकारण सुरू आहे अशी तक्रार आहे आणि शिवसेना स्थानिक नेते प्रलोभन दाखवत असल्याची तक्रार आहे। तर कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि सेना पदाधिकारी भाजपचे पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवत असल्याचं यामध्ये आरोप करण्यात आला आहे। तर प्रभाकर सावंत यांनी अशा प्रकारे हे पत्र लिहिले आहे आणि मुख्यमंत्र्यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। महायुतीमध्ये तणाव वाढत चालला आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी अशा प्रकारे जर महायुतीमध्ये बेबनाव होत असेल तर निश्चित त्याचा फटका बसू शकतो। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, सिंधुदुर्गामध्ये अशा प्रकारे महायुतीमध्ये एक प्रकारे तणाव दिसतो आहे। फोडाफोडीचं राजकारणाला तिकडे जोर आल्याचं कळतंय, कारण पत्र त्या पद्धतीनं भाजप अध्यक्षांनी तिथल्या पाठवलेलं आहे। काय नेमकं या संदर्भातले सविस्तर माहिती आहे? अनुपमा, महायुतीमध्ये कोकणामध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर भाजपचे पदाधिकारी आणि इतर नेते जे आहेत त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रलोभनं दिली जात असल्याचा गंभीर आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी थेट पत्राद्वारे अशा प्रकारची जी त्यांची तक्रार आहे ती करून केलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीतला समन्वय जो आता बिघडण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात ठीक, ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचा संपर्क तुटलाय। ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करू। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।